सकाळच्या 6 वाजता 1 वाटी तांदूळ 1 ते 2 पाण्याने धुवून घ्यायचा आणि 9 वाजेपर्यंत भिजत घालायचा आहे. 3 तासामध्ये हा तांदूळ छान असा भिजला जातो. आता या ठिकाणी रॅशनचा तांदूळ, तुकडा तांदूळ तुमच्या घरात जो अवेलेबल आहे तो तांदूळ तुम्ही घेऊ शकता. आता झाकण ठेवून 3 तासापर्यंत मुरू द्यायचा आहे. तर पाहू शकता 3 तासामध्ये छान असा तांदूळ हा भिजलेला आहे, मुरलेला आहे. आता तांदळामध्ये थोडंसं पाणी राहू द्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोड्याशा पाण्यासहित हा तांदूळ टाकून द्यायचा आहे. आता ज्या वाटीने तांदूळ टाकला होता त्याच वाटीने अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी दही, थोडीशी साखर आणि तांदळातलंच पाणी थोडं थोडं करून टाकून एकदम बारीक वाटून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. आता वाटलेलं वाटण एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत. मिक्सरच्याच भांड्याला विसळून त्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा घालायचं आहे. अशा पद्धतीचं बॅटरही असलं पाहिजे, जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही. आता हे आपल्याला लगेच बनवायला घ्यायचं आहे. आता त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ, कढीपत्ता हाताने थोडासा खुडून टाकायचा आहे, कुटलेली लाल मिरची. आता तेलामध्ये जिरं, मोहरी छान कडकडल्यानंतर ते तेल यामध्ये घालायचं आहे. आणि छान हे मिक्स करायचं. आता मिक्स झाल्यानंतर आपल्याला ज्या ताटामध्ये लावायचं आहे ते ताट घेऊन त्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे. आता हे करत असताना मी गॅसवर कढईमध्ये पाणी गरम होण्यासाठीही ठेवलेलं आहे. पाणी गरम झाल्यानंतरच या बॅटरमध्ये अर्धा चम्मच खायचा सोडा टाकून घ्यायचा आणि छान हे मिक्स करायचं. जोपर्यंत बॅटर छान फुलत नाही तोपर्यंत याला छान असं मिक्स करायचं आहे, म्हणजे सोडा छान असा विरघळला गेला पाहिजे. तर पाहू शकता बॅटर छान असं फुलत आहे. एकदम हलकं असं बॅटर बनून तयार होते. तर ताटामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि थोडंसं टॅप करायचं. कढईतलं पाणी उकळलेलं आहे. गॅसची फ्लेम थोडीशी ठेवताना बारीक केली आणि त्यानंतर फुल करायचं आणि झाकण ठेवून फक्त 5 मिनटं फुल गॅसवर हे होऊ द्यायचं आहे. 5 मिनटामध्ये ही रेसिपी बनून तयारच होते. खूप छान अशी फुललेली आहे. आणि चाकू टाकूनही चेक करायचं. जर आतमध्ये थोडंसं ओलसर वाटत असेल, चाकूला चिटकत असेल तर अजून 1 ते 2 मिनटं हे होऊ द्या. पण या ठिकाणी हे झालेलं आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतर आपण हे काढून घ्यायचं. तर या ठिकाणी छान असं थंड झालेलं आहे. प्रथम कड्या हे करायच्या आहेत आणि मध्यातून छान असं कट करून घ्यायचं आहे. आता हव्या त्या आकाराच्या या ठिकाणी वड्या तुम्ही कट करू शकता. हे पहा अशा पद्धतीने सर्व हे मी कट करून घेतलेलं आहे. बनवायला खूप सोपी, खाण्यासाठी खूप खमंग अशी पौष्टिक अशी रेसिपी बनून तयार होते. आणि आतमध्ये पहा छान अशी ही जाळी आलेली आहे. आता तुम्ही कुठल्याही चटणीसोबत ही रेसिपी खाऊ शकता. मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. दिसायला तर खूप मस्त दिसत आहे. हलकी फुलकी जाळीदार मस्त अशी तांदळाची रेसिपी बनून तयार झालेली आहे. आता ही करण्याची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा. आणि जर आवडली असेल तरच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही रेसिपी तुम्ही जरूर करून पहा. धन्यवाद.